काय सांगता मित्रांनो, एका झाडाला 50 फळफांद्या आणि प्लस 500 बोंड? तर हो मित्रांनो, हे शक्य आहे. तर मित्रांनो, आज आपण 2026 ची टॉप व्हरायटी बघणार आहोत, जे तुम्हाला कमी पाण्यात, कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल. तेही एकरी 40 क्विंटलपर्यंत. तर हो मित्रांनो, हे शक्य आहे. मित्रांनो, एकरी रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं याचं एक गुपित रहस्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो तो म्हणजे वाणाची निवड. जर वाण चुकलं तर संपूर्ण 6 महिन्याची मेहनत पाण्यात जाते. आज आपण लक्षपूर्वक ऐका. आज आपण गेल्या 2 वर्षातील ट्रायल आणि 2026 चे नवीन अपडेट तपासून अशा काही टॉप व्हरायटी निवडली आहे, ज्यांची बोंडाची साईज आणि वेचणीला सोपेपण मित्रांनो तुम्हालाही थक्क करेल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण कोणती आहे 2026 ची टॉप व्हरायटी जाणून घेऊया. तुमचा कापूस 10 क्विंटलच्या आतच राहिला का? बोंडसड किंवा लाल्याचा प्रादुर्भाव तुमच्याही कापूस प्लॉटवर झालेला होता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 2026 च्या हंगामासाठी मार्केटमध्ये अशी टॉप व्हरायटी आहे, जी कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देऊन जाईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती आहे 2026 ची टॉप व्हरायटी, तर त्याबद्दल संपूर्ण वैशिष्ट्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं आहे. तर मित्रांनो, मी जे काही व्हिडिओ बनवते आणि ज्या काही मी व्हरायटींची अपडेट देत असते, तर मी तुम्हाला आत्ताच म्हटले की आपण जे काही व्हरायटी सांगणार आहोत, तर ती आज आपण 2 वर्षातील ट्रायल आणि 2026 ची अपडेट तपासूनच मी व्हरायटी सांगत आहे. याचा अर्थ असा नाही आहे की कोणत्या तरी कंपनीचे मी ॲडव्हर्टाइजमेंट करते आणि व्हिडिओ मी आजच पोस्ट करत नाही मित्रांनो. व्हिडिओ मी दरवर्षी पोस्ट करते आणि माझा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच असतो की जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना चांगली व्हरायटी निवड करण्यात मदत व्हावी, त्यासाठी मी व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि बऱ्याच व्हरायट्या मी अशा पद्धतीने सांगत असते की गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी त्या व्हरायटींपासून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलेलं असतं. म्हणजे काय, अनुभवातून विकसित झालेल्या व्हरायट्या त्या मी शेतकऱ्यांना सजेस्ट करत असते. याचा अर्थ असा नाही आहे की अमृत पॅटर्न म्हणजेच कोणत्या तरी कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करते. तर एक व्यक्ती आहे, तर तो व्यक्ती मला 2 दिवसापासून कमेंट करतोय माझ्या व्हिडिओला की तुम्ही कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करताय. तर कंपनीची ॲडव्हर्टाइज मी करत नाही आहे. फक्त अनुभवातून घेतलेल्या व्हरायट्या मी शेतकऱ्यांना सजेस्ट करते. तर समोर जर राहिला असता तर त्याला उभ्याने जागेवरच छाटला असता. कारण कल्याणी पाटीलला एवढं क्रॉसमध्ये जाण्याची हिंमत आतापर्यंत कोणी केलेली नाही आहे आणि करणार पण नाही आहे. कारण कदाचित त्याला माहिती नाही आहे की कल्याणी पाटील कोण आहे. जेव्हा त्याला समजेल की कल्याणी पाटील कोण आहे, तर तो क्रॉसमध्ये जाण्याची हिंमत पण नाही करणार. तर मला परत कमेंट करतोय. आणि असो, जो कोणी कमेंट करत असेल तो जास्त दिवस कमेंट करू शकणार नाही मला, कारण असे क्रॉस गेलेले लोक मला पहिल्यांदा हँडल करायला लागतात. आणि तो जो कोणी असेल किंवा कुठेही असेल, त्याचा तपास तर मी लावून घेणारच आहे आणि त्याला इज्जतीने त्याच्याच भाषेमध्ये मी उत्तर देणार आहे. तर आतापर्यंत मला तर अशा कोणी क्रॉस कमेंट केलेल्या नाही आहे आणि कोणी हिंमत पण नाही केलेली आहे. तर चला तर मग मित्रांनो, आपण बघूया. ज्यांच्याजवळ अक्कल असते तर ते व्हिडिओ बरोबर समजून घेतात, व्हिडिओचं लॉजिक समजून घेतात, व्हिडिओचा टॉपिक समजून घेतात. पण जे काही मूर्ख असतात तर ते व्हिडिओचा लॉजिक आणि टॉपिक न समजता अपूर्ण व्हिडिओ बघूनच कमेंट करतात. म्हणजे ही त्यांची मानसिकता आणि त्यांची ही कमी भ्रष्ट बुद्धी असते. तर जेवढी त्यांची बुद्धी तेवढेच ते बोलतात. चला तर मग मित्रांनो, आपण 2026 ची टॉप व्हरायटी कोणती आहे आणि ती गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांनी ट्रायलमध्ये घेतलेली आहे आणि विकसित झालेली व्हरायटी आहे. तर मित्रांनो, 2026 ची टॉप व्हरायटी कावेरी सीड्स कंपनीची BG2 बंपर. तर हे कापूस बियाणे उच्च उत्पादन क्षमतेसाठी आणि बोंड अळीला प्रतिकार करण्यासाठी ओळखले जाते. हे वाण विशेषतः शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मजबूत वाढ आणि उत्कृष्ट फायबर गुणवत्तेसाठी विकसित केले. तर मित्रांनो, कावेरी KCH 172 बंपर कापूस पिकाची वैशिष्ट्ये आणि माहिती आपण संपूर्ण बघूया. तर बोंड आणि उत्पादन जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर हे मध्यम मोठ्या आकाराच्या बोंडाचं वाण आहे, ज्यातून कापूस वेचणी करणे सोपे जाते
आणि याचा कालावधी जर आपण या ठिकाणी बघितला तर या पिकाचा कालावधी साधारणपणे 160 ते 170 दिवसाचा म्हणजे मध्यम कालावधीची व्हरायटी आहे. तर बोंड सड म्हणजे प्रतिकार, तर हे बोलगाड 2 तंत्रज्ञानासह येते, जे बोंड खराब होतं किंवा बोंडमध्ये व्हायरस असतो किंवा रस शोषक किडींना प्रतिकार करते, ज्यामुळे कीटकनाशकांचा खर्च कमी होतो. तसेच मित्रांनो, जर जमिनीचा प्रकार आपण या ठिकाणी बघितला तर जमीन आणि लागवड हे वाण हलक्या ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. कोरडवाहू आणि बागायती दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी उत्तम अशी व्हरायटी आहे. तर मित्रांनो, पेरणीचं अंतर आपण काय ठेवायचं आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. भरपूर पुनर्बहर म्हणजे क्षमता म्हणजे फळफांद्यावर बोंडे लागण्याची संख्या जास्त असते. लांब फायबर म्हणजे 29 ते 30 मिमी लांबीचा फायबर गुणवत्ता असतो. तसंच अनुकूलनशीलता विविध हवामान परिस्थितीमध्ये स्थिर उत्पादन देते. खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर ही व्हरायटी म्हणजे मी व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीचं उत्पादन कावेरीचं बंपर या व्हरायटीपासून घेतलेलं आहे, म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर तसेच मित्रांनो, मी तुम्हाला एक गुपित रहस्य सांगणार होती. तर एकरी 40 क्विंटलपर्यंत कमी खर्चात तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने घेऊ शकता. तर मित्रांनो, प्लेस्टोरला जा, अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे. तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन घेत आहे. तर तुम्ही देखील फॉलो करायला विसरू नका. अगदी स्टेप बाय स्टेप